खूप जोरात चालू आहे बाहेर. मी भिजतच आलो. बघू दाखवतो तुम्हाला मी पाऊस बाहेर बघा किती. वा पूर्ण आभाळ आले बाहेर आणि खूप पाऊस पडतो. आता तर थोडं कमी झालंय पाऊस थोडं कमी झाले. जोरात नाही पडत आहे पण कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि मी असल्या पावसात भिजत आलो. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज माझा कॉलेज परत दुपारी आहे आणि आता आंघोळ वगैरे झाली माझी आणि आता मी बसणार होतो व्हिडिओ एडिटिंगला. पण मम्मी म्हणली मला कॉफी करून देणार तर चहा करून दे. त्या मम्मीला मी चाय तर नाही करून देणार, कॉफी करून देणार. चला कॉफी बनवूया आपण पटकन. मी कॉफी वगैरे पिली आणि आता मी बसतो एडिटिंगला, व्हिडिओ एडिटिंगला. आता वाजले 10 आणि 12:30ला कॉलेजला जायचे, म्हणजे 12 वाजता निघायला लागणार. तर त्याच्या आधी पटकन एडिटिंग करून घेतो आणि व्हिडिओ शेड्यूलला टाकून देतो, म्हणजे संध्याकाळपर्यंत तिलाच मी निघतोय कॉलेजला. व्हिडिओ एडिट वगैरे झालं माझं आणि शेड्यूलला पण टाकून दिले व्हिडिओ. संध्याकाळी येऊन जाईल व्हिडिओ. आणि आता जेवण वगैरे पण झालं माझं. आता निघू कॉलेजला, कारण की 10 मिनिटात लेक्चर चालू होणार आहे. तर मम्मीला बाय करू आणि निघू. चलो मम्मी, मी चाललो कॉलेजला. बाय बाय, लवकर ये. हां मित्रांनो, आता मी आलो घरी कॉलेजवरून आणि पाऊस खूप जोरात चालू आहे बाहेर. मी भिजतच आलो. बघू दाखवतो तुम्हाला मी पाऊस बाहेर बघा किती. वा पूर्ण आभाळ आले बाहेर आणि खूप पाऊस पडतो. आता तर थोडं कमी झालंय पाऊस थोडं कमी झाले. जोरात नाही पडत आहे पण कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि मी असल्या पावसात भिजत आलो. म्हणजे काय झालं की मी निघालो आणि तेव्हाच पाऊस चालू झाला. मग गाडी थांबवून रेनकोट घालेपर्यंत भिजलो असतो अख्खा. मग मी म्हणलं लवकर घरी येऊ आणि आता आलो घरी. मस्त जेवण वगैरे झालं आमचं. आणि काय सांगू तुम्हाला, एकतर एवढा पाऊस होता ना मगाशी आणि सारखं 3-4 वेळा लाईट गेलं मित्रांनो. अर्धा तास लाईट गेली. सारखं लाईट याचा करत होतं. सर आता तरी आहे लाईट, बघू आता काय होते. पाऊस पण थांबला आता, पाऊस वगैरे नाही आहे आता, म्हणून ठीक आहे. खूप वेळा लाईट गेली मित्रांनो, 4-5 वेळा लाईट गेली. आणि मग आता जेवण वगैरे झालं माझं. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची राहिली मित्रांनो. बघा मम्मीने काय मागवलं आहे, हे बघा. हे मला काय असं डस्टबिनसारखं वाटते ना, नाही पण हे मॉप आहे. हे बघा, त्याच्याने फरशी पुसायला वगैरे सोपं पडतं, म्हणून मम्मीला हे मागवलं. कारण की जुनंवालं आमचं खराब झालं तर म्हणून हे मागवलं. तर ह्या साईडला पाणीचं आहे आणि ह्या साईडला म्हणजे असं मध्ये पाणी टाकायचं आणि आपण पुसून झालं जी घाण पाणी आहे ना, ती इथून काढू शकतो असं. तर याच्यामध्ये असं डुबवून पाणी घ्यायचं आणि समजा तुमचं पुसून झाले आणि तुम्हाला घाण पाणी काढायचं आहे तर ह्याच्यामध्ये असं घालून बघा 2 मिनिट घालून पाणी निघतं सगळं. चांगलं आहे ना मित्रांनो, सांगा मला कमेंटमध्ये. मम्मीला कधीपासून पाहिजे होतं, दसऱ्याच्या साफसफाईमध्येच पाहिजे होतं मम्मीला, पण तेव्हा ते ऑफरमध्ये वगैरे नव्हतं. आता दसऱ्याचं ऑफर चालले म्हणून घेतलं. पण आता काय सगळं साफसफाईच झाली मम्मीची. मम्मी म्हणत होती दसऱ्यामध्ये पाहिजे होतं, पण आता तरी मागवलं म्हणजे पुढं वापरता येईल. चला तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.